हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण चालू घडामोडी 2024च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणती पण परीक्षा देत असाल तर त्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्तच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कोणत्या राज्यातील महामार्गावरील निर्माणाधीन असलेल्या बोगद्यांमध्ये बांधकामाचा काही भाग कोसळून 41 कामगार आतमध्ये अडकले होते? तो ऑप्शन काय काय आहे? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब आणि आसाम. तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड. तर उत्तराखंड राज्यातील महामार्गावरील निर्माणाधीन असलेल्या बोगद्यामध्ये बांधकामाचा काही भाग कोसळून 41 कामगार आतमध्ये राहिले होते. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील निर्माणाधीन असलेल्या बोगद्यामध्ये बांधकामाचा काही भाग 12 नोव्हेंबर 2023 रोजी कोसळून यात कामगार अडकले होते आणि त्यांना 28 नोव्हेंबर 2023 रोजी सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर यासाठी आंतरराष्ट्रीय टनल एक्सपर्ट अर्नॉल्ड डिस्क ऑस्ट्रेलिया यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहेत. तर चारधाम रोड प्रकल्पांतर्गत या बोगद्याच्या निर्मितीमुळे उत्तरकाशी ते यमुनोत्री धाम हा प्रवास 26 किलोमीटरने कमी होणार आहे आणि यासाठी ऑपरेशन रेस्क्यू राबविण्यात आले आहे. तर 889 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. तर अपघात झालेल्या बोगद्याचे काम BRDOकडे आहे आणि सिलकारा बोगद्याचे एकूण अंतर 4.5 किलोमीटर आहे. चालण्याचा अधिकार राईट टू वॉक लागू करणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब. तर पंजाब राज्य हे चालण्याचा अधिकार राईट टू वॉक लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे. सर्व रस्त्यांच्या विस्तारामध्ये आणि नवीन बांधकामामध्ये फुटपाथ आणि सायकल ट्रॅक प्रदान करणे अनिवार्य केले आहे. पुढचा प्रश्न, ऑपरेशन सगज खालीलपैकी कोणी राबविले? केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, CRPF, भारतीय तटरक्षक दल. तर त्याचं उत्तर आहे भारतीय तटरक्षक दल. तर भारतीय तटरक्षक दलाबद्दल आपण थोडी माहिती बघूया. भारतीय तटरक्षक दलातर्फे हे ऑपरेशन राबविण्यात आले. भारतीय तटरक्षक दल स्थापना 18 ऑगस्ट 1978 रोजी झाली आणि समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांमध्ये जागरूकता वाढविणे हे या सरावाचे प्राथमिक उद्दिष्ट आहेत. पुढचा प्रश्न, गो एअर या विमानसेवेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन काय काय आहेत? गुरुग्राम हरियाणा, बेंगळुरू कर्नाटक, मुंबई महाराष्ट्र, चेन्नई तमिळनाडू. तर त्याचं उत्तर आहे मुंबई महाराष्ट्र. गुरुग्राम हरियाणाची कोणती आहे? तर स्पाइस जेट हे विमानसेवा मुख्यालय आहे. बेंगळुरूचं एअर एशिया इंडिया हे आहे आणि चेन्नईचं ब्ल्यू डार्ट एव्हिएशन हे आहे. पुढचा प्रश्न, नीरज चोप्रा खालीलपैकी कशाचा ब्रँड अँबॅसेडर आहे? तर ऑप्शन काय काय आहेत? लॉरियन्स वर्ल्ड स्पोर्ट्स, स्वित्झर्लंड टुरिझम, बँकिंग फसवणूक जागृती मोहीम RBI द्वारे आणि भारत पेट्रोलियम. तर ऑप्शन काय काय आहेत? अ, ब आणि क, अ, ब, क, ड, अ, ब आणि ड. तर त्याचं उत्तर आहे अ, ब आणि क, म्हणजे लॉरियन्स वर्ल्ड स्पोर्ट्स, स्वित्झर्लंड टुरिझम, बँकिंग फसवणूक जागृती मोहीम RBI द्वारे. पुढचा प्रश्न, दिल्लीच्या प्रगती मैदानावर कितवा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा पार पडला? तर त्याचं ऑप्शन आहे 42वा, 43वा, 44वा आणि 45वा. तर त्याचं उत्तर आहे 42वा. तर नोव्हेंबर 2023मध्ये 42वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा पार पडला आणि एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेतून महाराष्ट्राच्या दालनात 48 स्टॉल्स लावण्यात आले होते आणि 48 स्टॉलची मांडणी JJ स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी केली होती आणि मेळावा थीम काय होती? वसुधैव कुटुंबकम, युनिटी इन ट्रेंड ही या मेळाव्याची थीम होती. पुढचा प्रश्न, नुकतीच प्रकाश श्रीवास्तव यांची खालीलपैकी कशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन काय काय आहेत? CDS, CGA, CAG, CVC आणि ENTG. तर CDSचे कोण आहेत अध्यक्षपदी? तर अनिल कुमार चौहान आहे. CAGचे गिरीशचंद्र मुर्मू आणि CVCचे प्रवीण कुमार श्रीवास्तव आणि ENTGचे प्रकाश श्रीवास्तव आहे. तर न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे अध्यक्ष म्हणून ऑगस्ट 2023मध्ये नियुक्ती करण्यात आली. तर ENTG स्थापना कधी झाली आहे? तर 18 ऑक्टोबर 2010मध्ये झाली आहे. मुख्यालय नवी दिल्लीला आहे. खंडपीठे भोपाळ, पुणे, कोलकाता आणि चेन्नईला आहे. पुढचा प्रश्न, सुपर ब्ल्यू मून घटना कधी घडली? तर 30 ऑगस्ट 2022, 30 ऑगस्ट 2023, 28 ऑगस्ट 2022 आणि 28 ऑगस्ट 2023.
तर त्याचं उत्तर आहे 30 ऑगस्ट 2023. तर सुपरमून आणि ब्ल्यू मून घटना एकाच वेळी घडण्याला सुपर ब्ल्यू मून असे म्हणतात. तर सुपरमून म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती त्याच्या वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असताना पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा ऑप्टिकल इमिजनमुळे तो नेहमीपेक्षा चमकदार व मोठा वाटतो. या घटनेस काय म्हणतात? सुपरमून असे म्हणतात. तर ब्ल्यू मून म्हणजे एकाच महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाची पौर्णिमा असते आणि या दिवशी चंद्र निळा असत नाही. नासाच्या मते शेवटचा सुपर ब्ल्यू मून 2009 मध्ये दिसला होता. यानंतर 2037 पर्यंत दिसेल आणि एकाच महिन्यात 2 पौर्णिमा आली तर दुसऱ्या पौर्णिमेला ब्ल्यू मून असे म्हटले जाते.